हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल मामी भाजी ब्लॉग. तर आज इथे मी हेटीच्या फुलांचं बेसन करणार होती. मिस्टरांनी हे शेतातून हेटीची फुलं आणलेले होते. तर छान असे आता टेस्टी बेसन आज मी बनवणार होती. याची छान भजीसुद्धा खूप सुंदर बनतात. तर इथे 2 टोमॅटो घेतलेले होते, 2 कांदे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता इथे मी घेतलेला होता. आता थोडे लसणाच्या पाकळ्यासुद्धा यामध्ये क्रश करून मिक्स करायच्या होत्या. तर छान अशी हेटीची फुलं 2-3 पाण्याने धुवून घेतलेली होती. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला पाण्यातून काढून थोड्या वेळातच त्याला कट करून घेणार होते. तर इथे आता मी टोमॅटो वगैरे कट केलेले होते. टोमॅटो, 2 कांदे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि छान लसणाच्या पाकळ्यासुद्धा इथे क्रश करून घेणार होते. आता इथे हेटीचे फुलं छान बारीक चिरून घेतलेले आहे. तर कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 2 चम्मच तेल गरम करून घेतलेलं होतं. त्यामध्ये मोहरी ॲड केली होती. मोहरी छान तडतडल्यानंतर इथे मी जिरं टाकलेलं होतं, ते सुद्धा छान तडतडलं. त्यानंतर इथे कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्तासुद्धा टाकलेला होता. खूप छान सुगंध याचा घरात दरवळत होता. तर आता इथे फोडणी छान बसलेली होती. त्यानंतर इथे क्रश केलेली जे लसणाच्या पाकळ्या होत्या त्यासुद्धा मी यामध्ये ॲड केलेल्या आहे. त्यासुद्धा खूप छान झाल्यानंतर शिजल्यानंतर यामध्ये 2 टोमॅटो जे कट केलेले होते ते आता यामध्ये ॲड करणार होते. छान मऊ होतपर्यंत हे सुंदर असं मिक्स करून घ्यायचं होतं सगळं. टोमॅटोसुद्धा छान असा मऊ पडलेला होता. आता इथे तिखट, मीठ, हळद आणि थोडं धनेपूड मी यामध्ये ॲड केलेली आहे. धनेपूडमुळे छान अशी टेस्ट येते आपल्या भाजीला. आता जे कट केलेले हेटीचे फुलं होते ते आता यामध्ये मिक्स करून घेणार होते. छान मिक्स करून घेतल्यानंतर ते थोडेसे शिजवून घ्यायचे. त्याला थोडं पाणीसुद्धा सुटतं. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा आता इथे छान आपल्या भाजीला पाणीसुद्धा सुटलेलं आहे. थोडे आणखी 5 मिनटं शिजवून घ्यायची. बघा खूप छान मऊ अशी भाजी त्यामध्ये शिजलेली आहे. आता यामध्ये मी 3 चम्मच बेसन घेतलेलं होतं ते आता यामध्ये ॲड केलेलं होतं. छान असं थोडं भाजून घ्यायचं. त्यामध्ये तिखट मिठामध्ये व्यवस्थित असं सगळं मिक्स होऊन जातं. बघा किती सुंदर असं बेसन दिसत आहे. तर इतकं कोरडं बेसन किंवा मोकळं आमच्याकडे खात नाही, त्यामुळे थोडं यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे. खूप छान टेस्टी सुंदर बेसन झालेलं होतं. कोथिंबीर नसल्यामुळे मी इथे कोथिंबीर ॲड केलेली नव्हती, नाही तर त्यामुळे पुन्हा खूप छान अशी टेस्ट आपल्या बेसनाला येते. छान गरमागरम अशा पोळ्यासुद्धा इथे मी करत होते. तर आता मस्त बेसन आणि पोळीचा इथे गरमागरम ताव आता आम्ही सगळे मारणार होतो. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.